नमस्कार, मी दादासाहेब नील प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचं हार्दिक स्वागत। सोलापूर महानगरपालिका रणधुमाळी 2026 सुरू आहे आणि या धर्तीवर सोलापूर महानगरपालिकेकडे राज्यासह जिल्ह्याचं आणि जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागलं आहे। प्रत्येक उमेदवार हा विजयासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करताना दिसत असताना आरोप प्रत्यारोप गाठीभेटी पदयात्रा यांना आता अक्षरशः प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे दिसते वातावरण आणि याच माध्यमातून थेट मुलाखतद्वारे आपण उमेदवारांच्या संवाद साधतोय। आपल्याला या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11 चे शिंदे शिवसेना उमेदवार शिवसेनेचे उमेदवार लोकेश नंदाल यांच्याशी आपण थेट मुलाखतद्वारे संवाद साधत आहोत। सर्वप्रथम नमस्कार। तर आपण या निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेनेकडून उमेदवार म्हणून उभा आहात 11 मधून, तर आपला सर्वप्रथम परिचय थोडक्यामध्ये करून द्यावा। माझं नाव लोकेश दत्तात्रय नंदाल। मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे आणि मी एक एज्युकेटेड आहे। मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे। या प्रभागासाठी एक सुशिक्षित अशा प्रकारचे उमेदवार लाभलेले आहेत हे आपण त्यांच्याकडूनच ऐकले आणि आज प्रचार सुरू असताना या प्रभागामध्ये आपण होम टू होम फिरत असताना किंवा पदयात्रेदरम्यान नागरिक मतदारांनी आपल्यासमोर कोणकोणत्या समस्या सांगितल्या? होम टू होम वेळी जे प्रचार होम टू होम करत असताना नागरिकांचा एक परवा अतिवृष्टी झाल्यामुळं विडी घरकुल भागात जे काय पाणी घुसलं त्याबद्दल ते नागरिक सांगत होते। त्याप्रमाणे जे त्याचा जे रस्ते म्हणा ड्रेनेज म्हणा पाणी घरात जे घुसले त्याचं नियोजन रस्त्याचं नियोजन बरोबर झालं नाही किंवा ड्रेनेजचं नियोजन बरोबर झालं नाही। त्याच्यामुळं ते पाणी ओव्हरफ्लो होऊन ते बाहेर पडलेलं आहे। त्या संदर्भात ते नागरिक आम्हाला ते सांगाल ते त्या गोष्टीत। मग या संदर्भात आपण त्यांना कोणतं त्या ठिकाणी आश्वासन दिलं विजयी झाल्यानंतर? आम्ही त्यांना म्हटलं आहे की जे नियमाप्रमाणे रस्ते व्हायला पाहिजे होते, जे नियमाप्रमाणे ड्रेनेज व्हायला पाहिजे ते नियमाप्रमाणे झालेलं नाही। ते आम्ही यावेळेस आम्हाला जर निवडून दिलं आम्ही ते नियमाप्रमाणे करून घेऊन तुम्हाला ते आम्ही पुरेपूर्ण हे करून देऊ असं शब्द दिला त्यांना। या आपल्या प्रभागामध्ये आपण प्रचारादरम्यान जात असताना लाडक्या बहिणीचा आपल्याला कसा प्रतिसाद आहे? लाडक्या बहिणीचा एकनाथ भाई शिंदे यांच्या माध्यमातून जेव्हा त्यांनी मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ते लाडकी बहीण योजना त्यांनी आणले। तर ते त्यांचं जे आता जे त्यांनी आणले योजना ते दुसऱ्यांनी त्याचा फायदा म्हणजे करून घ्यालेत त्याचा। आपल्याला काय लाडकी बहीण म्हणत आहे त्या प्रभागात? लाडकी बहीण हे जे आहेत ना शिंदे भाई शिवसेना शिंदे गट यांच्या पाठीशी आहेत। बरोबर आहे। आपल्या प्रभागामध्ये लाडक्या बहिणीबरोबरच विडी कामगार महिला आहेत आणि या विडी कामगार महिला यांना पाणी वेळेवर येत नसल्यामुळे त्यांच्याही समस्या आहेत। तर ती समस्या तुम्हाला काय सांगितली विडी कामगार महिलांनी? पाणी रोज कसं आहे पाणी रोज येण्यासाठी म्हणजे कसं आहे वेळोवेळी येण्यासाठी त्याला नियोजन काही नाही आहे। नियोजन असं करावं लागेल की जो कोणी पाणी सोडतो जे कोण चावी त्यांनी पाणी सोडणार असतो त्या माणसाला आपण जाऊन एकदा वेळेवर तू या टायमेलाच पाणी सोड असं जर आपण त्याला कन्व्हिन्स केलं किंवा बोललं त्याला वारंवार सांगितलं त्यांनी त्यावेळेला सोडतो पाणी तर हा पाण्याचा पण प्रश्न मिटणार। अगदी बरोबर। तर या सोलापूर शहरामध्ये एवढी लोकसंख्या एवढी असताना पाण्याचा प्रश्न हा वरचेवर जटिल होत चाललेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं पाणी आहे आणि हाच पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं सुद्धा आपलं मानस आहे हे निश्चित चांगलं आहे। त्याचबरोबर आपण शिवसेना एकनाथ शिंदे याच पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतलेला आहे? निर्णय म्हणजे कसा आहे की आता अमोल बापू शिंदे म्हणा आणि आमचे साहेब मेत्रे साहेब म्हणा त्यांचं थोडं म्हणजे त्यांचा आणि माझं थोडं संबंध आहे, जुनं थोडं संबंध आहे।
मग ते माझ्या स्वभावाचं हे बघून आणि माझं सामाजिक कार्य बघून त्यांनी मला म्हणले की बाबा तुम्ही आमच्यासोबत या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. मग त्याप्रमाणे आम्ही याच्यात हे उमेदवारी मिळाली मला. बरोबर आहे. तर बऱ्याच जणांना उमेदवारी मिळत नाही. ही उमेदवारी आपल्याला आपल्या ज्येष्ठ पक्षश्रेष्ठींनी बोलवून दिलेली आहे. हो, बोलवून दिलेले आहे. अगदी सामाजिक कार्य आपलं असल्यामुळे, जनसेवा ईश्वर सेवा म्हणून काम केल्यामुळे त्याचं पोचपावती आपल्याला उमेदवारीच्या रूपातून मिळालेलं आहे. मग आता आपण ही या ठिकाणी सामान्य नागरिकांसाठी प्रथम निवडून आल्यानंतर कोणतं काम हाती घेणार? प्रथम काम माझं असं आहे, प्रभाग क्रमांक 11मध्ये मी येत्या 15 तारखेला धनुष्यबाण या चिन्हावर मला भरघोस मताने निवडून दिल्यावर प्रथम माझं प्राधान्य काय आहे की विडी घरकुल भागात बाग बगीचा हे नाही आहे. त्या बाग बगीच्यासाठी वयोवृद्ध म्हणा, म्हणजे लहान छोटे मुलं म्हणा, त्यांच्यासाठी म्हणजे संडे किंवा सुट्टी वेळी किंवा सायंकाळी वेळी तेवढं ते बगीच्यात गेलं, थोडं आनंदाचं वातावरण ते निर्माण होत आहे. ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर आपल्या प्रभागात जसं तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची संख्या प्रत्येक प्रभागात आहे. या ज्येष्ठ नागरिकांचा आपल्याला आशीर्वाद? हो, आशीर्वाद भरपूर आहे मला त्यांचं. आता जे मी डोर टू डोर जे प्रचारला गेलो होतो त्यावेळेस मला त्यांनी एवढं प्रतिसाद दिले की सांगू नये तेवढा प्रतिसाद मला मिळाला. म्हणजे ज्येष्ठ नागरिक, विडी कामगार यांचा आपल्याला पाठिंबा मिळतोय. त्याचबरोबर या शहरामध्ये अनेक तरुण आहेत आणि शिकलेले आहेत. या तरुणांच्या हाताला IT क्षेत्र नाही, काम नाही. मग यासाठी आपल्या डोक्यामध्ये कोणती एखादी योजना आहे रोजगार निर्मितीसाठी? रोजगार निर्मिती हा सोलापुरात आहे, हो भरपूर काही आहे, पण त्याचं नियोजन नाही आहे. हो, ते नियोजन करण्याचा माझा एक असा आहे की आपण हे जे लोकप्रतिनिधी आहेत, मोठे मोठे जे आहेत, त्यांच्या माध्यमातून कुठंपर्यंत पोचायचं आणि काय काय करायचं हे मी प्रयत्न करणार आहे. अगदी बरोबर आहे. तर जे नेते मोठमोठे आमदार म्हणा, खासदार यांच्या माध्यमातून आपण रोजगार निर्मितीकडे लक्ष देणार आहात. बरोबर आहे. यानंतर आपलं एक शेवटचा प्रश्न म्हणलं तरी चालेल. आपलं या प्रभागामध्ये फिरत असताना रस्ते, पाणी, लाईट, वीज ह्या मूलभूत समस्या आहेत. हे सोडून जसं आपण बाग म्हणालात, बाग सोडून आपल्या प्रभागामध्ये तरुणांसाठी वाचनालय, अजून काय योजना आपल्या आहेत आपल्या संकल्पात? आता विडी घरकुल भागात मध्यमवर्गीय भरपूर आहेत. त्यांच्या नियोजनासाठी शैक्षणिक खर्च त्यांना पुढील जे MBBS म्हणा किंवा इंजिनिअरिंग म्हणा किंवा IT सेक्टर म्हणा, हे त्यांचं जे आता IPS आपण जे काय म्हणतात त्या गोष्टीचं अधिकारी वगैरे, त्यांना ते त्याचं थोडं कसं त्या याला म्हणजे पोचायचं ते तेवढं त्यांना माहिती नसतो. त्या माहितीचं मी त्यांना प्रयत्न करणार. अगदी बरोबर आहे. म्हणजे तरुणांना सुद्धा आपण कन्व्हिन्स केलेलं आहे की मी तुमच्यासाठी काम करणार आहे. त्याचबरोबर आपण या मतदारांना 15 तारखेला कसं आवाहन कराल मतदान करा म्हणून? मतदान वेळ आहे हे सगळं सांगा. येत्या 15 तारखेला धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून मला लोकेश दत्तात्रय नंदाल भरघोस मताने मला निवडून द्यावे ही माझी इच्छा व्यक्त करतो, आवाहन करतो. धन्यवाद.